आई आणि तिच्या गोष्टी या चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. एकदा काय झालं होतं, एका गावात लहान लहान बेडकांचा एक समूह होता आणि त्या बेडकांनी एक दिवस मजेदार शर्यत ठेवायचं ठरवलं. शर्यत अशी होती, खूप उंच मनोऱ्याच्या शिखरापर्यंत कोण आधी पोहोचेल. मग हे सगळ्या लोकांना कळल्यानंतर मनोऱ्याभोवती खूप लोक जमा झाले. सगळेजण अगदी उत्सुकतेने बघायला लागले. शर्यत सुरू झाली. सगळे बेडूक एकत्र चढायला लागले, पण मनोरा खूप उंच होता. चढताना बेडकांना थकवा येऊ लागला. तेवढ्यात लोकांपैकी काही जण बोलायला लागले, अरे, हे खूप कठीण आहे. हे बेडूक वर पोहोचू शकणार नाहीत. इतक्या उंचावर चढणं अशक्य आहे. हे शब्द ऐकून बेडकांचा आत्मविश्वास कमी झाला. एकामागून एक ते थांबू लागले. हे आपल्याकडून होणार नाही असं म्हणत ते खाली उतरू लागले. थोड्या वेळाने जवळजवळ सगळ्या बेडकांनी हार मानली आणि ते सगळे खाली आले. पण एक छोटा बेडूक मात्र थांबला नाही. तो वर चढतच राहिला. लोक अजून जोरात ओरडायला लागले, सोडून दे बाबा, खाली उतर, तुझ्याकडून होणार नाही, तू पडशील. पण त्या छोट्या बेडकाने काही ऐकलंच नाही. तो हळूहळू धैर्याने वर चढत राहिला आणि शेवटी तो एकटाच मनोऱ्याच्या शिखरावर पोहोचला. सगळे आश्चर्यचकित झाले. इतर बेडकांनी त्याला विचारलं, तू हे कसं केलंस? तुला इतकं धैर्य कुठून मिळालं? तेव्हा खरं सत्य समोर आलं. तो बेडूक बहिरा होता. लोक काय काय नकारात्मक बोलत होतं ते त्याला ऐकूच येत नव्हतं. त्याने फक्त एकच गोष्ट ऐकली, स्वतःच्या मनातील धैर्याचा आवाज. या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं म्हणजे, लोक नेहमी म्हणतील तुझ्याकडून होणार नाही, पण जर तुम्ही तुमच्या ध्येयावर विश्वास ठेवला तर काहीही अशक्य नाही. मोठी स्वप्न पहा. नकारात्मक बोलणाऱ्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही प्रयत्न थांबवला नाही तर यश नक्की तुमचंच असेल. जय हिंद.